आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जगाचं काय देशाचं लक्ष लागलं होतं त्या पश्चिम बंगालकडे। पश्चिम बंगालमधला पोल ऑफ पोल काय सांगतोय तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आपण बघूयात पोल ऑफ पोल मध्ये पश्चिम बंगाल मॅट्रिक्स सांगतोय टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसला 125 ते 140, भाजपला तोडीस तोड 141 ते 161 इतक्या जागा मिळतील। काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळा मॅट्रिक्सनं दिलेला आहे तर इतरांना 6 ते 10 जागा मिळतील। भाजप इथं मुसंडी मारत असल्याचं दिसतंय तर टीएमसी म्हणजे ममतांची जी सत्ता आहे त्या सत्तेला सुरुंग लागू शकतो असं मॅट्रिक्स सांगतंय। पश्चिम बंगालकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं। टीएमसीला म्हणजे तृणमूल काँग्रेसला सध्या 125 ते 140 जागा मिळतील असं मॅट्रिक्सनं आपल्या पोलमध्ये सांगितलेलं आहे तर भाजप 70 जागांवरून 141 ते 161 जागांवर मुसंडी मारू शकतो। नक्कीच आपण पाहतोय 2016 मध्ये भाजपला अवघ्या 3 जागा मिळालेल्या होत्या। 2021 मध्ये भाजपनं 77 जागांपर्यंत झेप घेतलेली होती आणि आता आपण बघायला गेला तर पोल तर 160 जागांपर्यंत मॅट्रिक्सचा हा पोल सांगतोय की भाजपची सत्ता बंगालमध्ये येऊ शकते। अगदी अर्थातच हे काही निवडणुकांमधले आकडे नाहीत तर हा पोल आहे जो साम टीव्ही पोल ऑफ पोल मधून आपल्याला सांगतोय। या ठिकाणी पश्चिम बंगालकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मोदी की दीदी असंच एकंदरीतच ही संपूर्ण लढाई होती आणि त्यामध्ये आपण बघतोय मॅट्रिक्सनं काय सांगितलेलं आहे टीएमसी तृणमूल म्हणजे दीदींच्या पक्षाला 125 ते 140 जागा मिळू शकतात असं या ठिकाणी सांगितलं तर भाजप मुसंडी मारेल असं देखील दिसतंय। 141 ते 161 जागा भाजपला राखता येतील असं दिसतंय। त्यामुळे 3 टर्म मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींना हा धक्का म्हणावा लागेल। खरंय गेल्या वेळेस आपण पाहिलं की काँग्रेसनं 2021 साली तेव्हा देखील खातं उघडलेलं नव्हतं आणि आता देखील आपण कौल बघायला गेला तर आता देखील काँग्रेसला भोपळाच दिसतोय। हा मॅट्रिक्सचा पोल होता आणि त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला 141 ते 161 जागा मिळण्याची शक्यता आहे। अगदी मोठी मुसंडी खरं तर भाजपची म्हणावी लागेल आणि अर्थातच त्यासाठी भाजप शासित जितकी राज्य आहेत त्या सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी दिली होती आणि प्रचार सभा असतील या ठिकाणी रोड शो असतील ते मोदींनी देखील खुद्द घेतले होते। अमित शहांनी 50च्या वर कार्यक्रम खरं तर पश्चिम बंगालमध्ये केलेले आहेत त्यामुळे हे यश भाजपला मिळू शकतं अशी शक्यता असल्याचं या पोलमध्ये सांगितलेलं आहे। आणि मॅट्रिक्सनं आपण बघतोय की दीदींच्या सत्तेला सुरुंग लागू शकतो असेच हे आकडे सध्या दिलेले आहेत कारण या आधी दीदींना आपल्याला माहिती आहे की 294 पैकी 215 इतकं विक्रमी मताधिक्य मिळालं होतं आणि आता मात्र 125 ते 140